नागपूर शहरामध्ये काल दगडफेक आणि आगजनीची घटना झाली। त्यानंतर नागपूर शहरामध्ये एक तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र या सगळ्या तणावाच्या वातावरणामध्ये लॉ अँड ऑर्डर कंट्रोल करण्याची जिम्मेदारी असणारे 4 IPS अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये जखमी झाले, पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले। त्यापैकीच एक शशिकांत सातव सर आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की काय नेमकं त्या ठिकाणी घडत होतं। सर, काय सांगाल? अचानक जी परिस्थिती उद्भवली त्याच्यामध्ये तुमच्या पायाला सुद्धा मोठे जखम झाली, काय नेमकं वाटतं? काल नागपूर शहरामध्ये जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये 2 समुदायाचे लोक गांधी चौकामध्ये एकत्र आलेले होते। असा जेव्हा 7 वाजता कॉल झाला तेव्हा आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलो। तोपर्यंत दोन्ही समुदाय थोडेसे दूर अंतरावरती गेले होते। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर त्या समुदायांना समजून सांगत होते। इतरही वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी होते। आम्ही पोहोचल्यानंतर त्या ठिकाणची जी परिस्थिती होती ती समजून सांगण्यापुरती चालू होती, परंतु एका समुदायाने कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊन दगडफेक करणं सुरू केलं। त्यावेळेस त्यांना काबूमध्ये ठेवण्यासाठी आम्ही लाठीचार्ज करायला सुरुवात केली। तो जो समुदाय होता तो मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक करत होता। दगडफेक केल्यानंतर त्यांनी जे आपली सार्वजनिक वाहनं होती त्या मार्गावरती एका पुलाचं बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी जे JCB आहे त्यांना सुद्धा पेटून दिलं होतं। मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचा मॉब ॲग्रेसिव्ह झाल्यानंतर आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारी आणि आमच्यासोबत असलेले सर्व अंमलदार आम्ही त्यांच्याकडे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीचार्ज केला। त्या दरम्यान जे दगडफेक सुरू होती पलीकडच्या साईडने त्या दगडांचा मारा पायावर बसल्यामुळे थोडंसं पायाला आमच्या अँकल इंजुरी झाली आहेत। आमच्यासोबत जे DCP इतर सहकारी होते त्यांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा झालेल्या आहेत, अंमलदारांनासुद्धा जखमा झालेल्या आहेत। परंतु तशाही परिस्थितीमध्ये आम्ही सर्व अधिकारी आणि अंमलदार माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या टीम तयार करून जे काही त्या ठिकाणी संमिश्र वस्ती आहे गल्लोगल्लींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तो जनसमुदाय होता त्यांना आम्ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि जे काही मोठी घटना घडण्याची होती त्याला आम्ही एका मर्यादेपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला। सर, आताची परिस्थिती जर बघितली तर काय कसं बघता? आताची परिस्थिती काय? आता सध्याची परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये वेगवेगळ्या पॉईंटला अधिकाऱ्याने अंमलदार तैनात करण्यात आलेले आहेत। आम्ही काल हॉस्पिटलाइज झाल्यामुळे आम्ही रस्त्यावरती आता सध्या काम करू शकत नाही आहे, परंतु जी माहिती आहे त्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही नाही आहे आणि सर्वत्र शांतता आहे आणि पेट्रोलिंग आणि सर्व बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। नागपूर शहर तसंच शांत शहर समजलं जातं, परंतु अचानकपणे एवढा मोठी घटना घडली, कुठेतरी काहीतरी पूर्वनियोजित असावं असा काही संशय? या अनुषंगाने मी भाष्य म्हणजे करण्यास सक्षम नाही आहे। आमची जे स्पेशल ब्रांच आहे त्याच्यावरती अभ्यास करत आहे, त्यानंतरच ते या संदर्भात बोलू शकतील। सर, तुमच्या पायाला मोठी इजा झाली, डॉक्टरांनी काय सांगितलं? किती मोठी इजा आहे? आराम करायला? जे पायाला अँकलच्या ठिकाणी एक लाईन फ्रॅक्चर सुरुवातीला डॉक्टरांनी सांगितलं होतं। मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर सूज आहे आणि पेन होत होतं। डॉक्टरांनी त्याला आता प्लास्टर केलेलं आहे आणि किमान 2 आठवडे ते प्लास्टर तसंच ठेवून रेस्ट घ्यायला सांगितलेली आहे। काही शस्त्रक्रिया वगैरे नाही, सध्या त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्याची कोणतीही आवश्यकता नाही आहे। नक्कीच एकंदर जर परिस्थिती आपण बघितली तर नागपूर शहरामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामध्ये 4 IPS अधिकाऱ्यांना अशा प्रकारे जखमा झाल्या, इजा झाल्या आणि त्यामध्ये ते इंज्युअर्ड झाले। आता शांततेचं वातावरण आहे आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचं DCP शशिकांत सातव सांगतात। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।